आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो, की पपईच्या बियांवरचं पाय दिला तर आता आंधळं येतं. तुम्ही पण ऐकलं ना? तर हॅलो नमस्कार, मी रुपाली. आपण घरामध्ये काही ना काही फ्रुट्स तर आणतच राहतो. त्यात आम्ही आहे ना काल पपई आणली होती आणि अथांगला तर म्हणजे लहान मुलांचं असं असतं, की समोर दिसलं तर लगेच खायला पाहिजे. तर त्याचं चाललं, की मला पपई खायची म्हणून म्हणून मी कट केली आणि त्याच्या बिया खाली पडल्या. तेव्हा मला एक गोष्ट आठवली, की मम्मी लहानपणी असताना तेव्हा सांगायची, की पपईच्या बियानं पाय नको देऊ, रात आंधळं येतं असं. ह्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हे तर मला माहीत नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं, की या गोष्टी पाळायला काहीच हरकत नाही, कारण यापासून काही लॉस तर बिलकुल नाही आहे. लग्नावरून आले मी, त्याला 2-3 दिवस झाले तरीसुद्धा बॅग बॅग आवरायचं राहिलं होतं, कारण बॅगेमधलं काहीच काढलेलं नव्हतं. फक्त ज्या डेलीच्या ज्या वस्तू होत्या त्याच मी वापरत होते त्याच्यातून काढून. तो पसारा आवरायला मला आज मुहूर्त लागला, तर शेवटी मी तो आवरायला घेतला आणि हे माझं सगळं मेकअपचं सामान असंच अस्तव्यस्त पडलेलं होतं. म्हटलं चला तेही नीट व्यवस्थित अरेंज करून घेऊ, म्हणजे परत जाता कोणाचं लग्न बिग्न निघालं तर ते म्हणजे इझी होईल वापरायला. आणि म्हणतात ना, की लहान मुलं आहे ना नेहमी मोठ्यांचं म्हणजे अनुकरण करतात, नेहमी मोठ्यांना कॉपी करतात. तर तसंच विरांश अभ्यास करत होता आणि अथांगही त्याला काही येत नाही तरी पण त्याचं चिरखडायचं काम चालू होतं. आणि विरांशचा पण मी अभ्यास घेत होते. स्वयंपाक करता करता मी विरांशचा अभ्यास घेते रोजच, म्हणजे आपलं कामही होतं आणि मुलंही अभ्यासाला बसतात आणि त्याला काही क्युरीज राहिला, त्याला काहीच अडचण आली तर तो विचारत राहतो. मग आज मी त्याचे स्पेलिंग रीडिंग घेत होते आणि स्पेलिंग म्हणजे मला त्याला ट्युशन लावायचं आहे, पण मला असं वाटतं की जोपर्यंत मी करून घेते किंवा तोपर्यंत काही म्हणजे हरकत तर नाही त्याला ट्युशनला लावायची, कारण अजून लहानच आहे तो. बघू नंतर त्याला ट्युशनचा. आणि त्यालाही समजतं आता, की काही आपल्याला समजत नाही तर मम्मीला विचारायला पाहिजे किंवा पप्पांना विचारायला पाहिजे. तर तो असंच आम्हाला विचारत राहतो आणि असंच अभ्यास करताना मला आहे ना त्याला अभ्यास म्हणजे तो अभ्यास करतो आणि तेव्हा बरं पण वाटतं आणि जरा फुलफिल वाटतं. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. मी इथेच माझा ब्लॉग संपवते. बाय.